नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आता नुकतंच डिपार्टमेंट PSIची असणारी प्रीची एक्झाम कंप्लीट झाली आणि त्या असणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपावरनं आणि प्रश्नांच्या असणाऱ्या स्वरूपावरनं आपल्याला समजतं की प्रश्नांची पातळी या असणाऱ्या परीक्षेमध्ये आयोगानं कशी ठेवली, तर थोडीशी मॉडरेट लेव्हल पासून ते थोडीशी टफेस्ट लेव्हलपर्यंत जाताना दिसते. पण एक मध्यम स्वरूपाचा पेपर आपल्याला हायलाइट होताना दिसतोय. आणि या असणाऱ्या पेपरच्या दृष्टिकोनातून कदाचित तो मागच्या वर्षीचा असणारा ज्या पद्धतीचा पेपर होता, सेम त्याच पद्धतीचा असणारा अँगल आता रिपीट होताना दिसतोय. पण थोडी परीक्षेच्या अंतर्गत असणाऱ्या प्रश्नांची डिफिकल्टी लेव्हल आता आयोग वाढवताना दिसतोय काही सब्जेक्टमध्ये. मग त्या अंतर्गत आपण डिस्कस करणार आहोत आता. ते म्हणजेच कोणते? तर पॉलिटी, IRचा रेफरन्स आणि करंट अफेअर्सचे असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत का, टोटल 15 क्वेश्चन्स आपण कंप्लीट करणार आहोत. यामध्ये पॉलिटिक्सच्या नावाखाली फक्त त्यांनी 5च्या 5 प्रश्न जे विचारले गेलेत, ते प्रश्न इथं पंचायत राजशी संबंधित विचारले आलेले आहेत. तर ते बघणं अपेक्षित असणार आहे. त्यासोबत इंटरनॅशनल रिलेशन्स वरती त्यांनी 5 प्रश्न विचारलेत आणि या करंट अफेअर्सच्या अंतर्गत त्यांनी 5 प्रश्न विचारलेत. पण या 5 प्रश्नामध्ये सुद्धा एक प्रश्न त्यांनी G20च्या अंतर्गत परत एकदा IRलाच कनेक्ट करून क्वेश्चन विचारताना दिसत आहेत. तर नेमकं काय आहेत हे प्रश्न, जेणेकरून आपल्याला आपली आन्सर की तयार करता येईल. ही संभाव्य आन्सर की असेल तुम्हाला चेक करण्यासाठी. आणि जे विद्यार्थी तयारी करतायत, त्यांना जनरल, कंबाईन ग्रुप बी, सी ची तयारी करायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी नेमका आयोगाचा विचार जर डिपार्टमेंट PSIला या पद्धतीनं असेल, तर आपलं प्रिपरेशन कुठपर्यंत गेलं पाहिजे, याची सुद्धा असणारी एक संदर्भातली असणारी भूमिका आपल्याला क्लिअर करता यावी, यासाठीचा असणारा हा डिस्कशन आपल्याला ऐकणं अपेक्षित असणार आहे. मग याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पॉलिटी म्हणजे पंचायत राजशी संबंधित असणारे क्वेश्चन डिस्कस करूया. यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 81चा. काय बघा याच्यामध्ये, लॉर्ड रिपनचा ठराव, ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा असं समजलं जातं, तो कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? जागतिक मानवी हक्काच्या स्वरूपामध्ये ज्याची सुरुवात आपल्याला मॅग्ना कार्टाच्या अनुषंगाने मिळते, तशाच पद्धतीचा संदर्भ आपल्या भारतामध्ये पंचायत राजच्या दृष्टिकोनातून कोणत्या असणाऱ्या ठरावाला म्हटलं जातं, तर आपण बघतो लॉर्ड रिपनचा ठराव. कारण रिपनच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर आपण काय म्हणतो त्यांना, पंचायत राजचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह किंवा जनक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करतो. तर त्यांचा ठराव कधी आला होता, तर त्यांचा ठराव हा 1882च्या कालखंडामध्ये आला होता. यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या, त्या शिफारशीमध्ये आपल्याला थोडासा अँगल कोणाचा दिसतो आपल्याला, तर थोडासा अँगल दिसतो आपल्याला, तो म्हणजे कोणाचा, तर प्रत्यक्षात मेयोचा सुद्धा अँगल त्यांच्यामध्ये आपल्याला क्लिअर होताना दिसतो. म्हणजे थोडेसे मुद्दे रिपीट झाले रिपननी मेयोचे, पण आपली भूमिका स्पष्ट केली, ज्याच्यामध्ये त्यांचा मुद्दा होता असा की स्थानिक स्वराज्य संस्थेचे असणारे जे प्रमुख आहेत का, ते शक्यतो युरोपियन व्यक्ती असू नये, तो स्थानिक व्यक्तीच असावा, सरकारचं प्रत्यक्ष नियंत्रण असता कामा नये. या गोष्टी देऊन प्रत्यक्षात वित्तीय तरतुदीमध्ये अधिकाराचा संदर्भ हा पंचायत राजकडे देण्यात आला आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देण्यासाठी शिफारशी करण्यात आल्या. म्हणून त्यांना आपण म्हणतो पंचायत राजच्या असणाऱ्या व्यवस्थेचे जनक, म्हणून त्याला एक प्रकारे काय म्हटलं जातं, मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. आणि ब्रिटिशांच्या या वातावरणामध्ये एका ब्रिटिश व्यक्तीला चांगली भूमिका मांडणाऱ्या लोकांमध्ये आपण एका ब्रिटिश व्यक्तीचा उल्लेख बघितला, तर ते आपल्याला लॉर्ड रिपन दिसतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. उत्तर असेल पंचायत राज या अंतर्गत क्वेश्चन क्रमांक 1 चा ऑप्शन नंबर 3 लक्षात घ्यायचा आपल्याला, जो डायरेक्टली विचारण्यात आला होता. आता इंटरेस्टिंगली काय बघायचंय, तर एकाच आर्टिकल वरती 2 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, कोणतं कुठे या ठिकाणी, तर ग्रामसभेच्या बाबतीमध्ये पहा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं कलम हे ग्रामसभेशी संबंधित आहे? आता याच्या दृष्टिकोनातून आपण आढावा घेत असताना आपल्याला दिसतं ते म्हणजे परिशिष्ट 11 आणि 12चा संदर्भ. म्हणजेच कोणत्या घटनादुरुस्त्या, 73 आणि 74व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती आपल्याला हायलाइट होते. 1992-93चा कालखंड आपल्याला हायलाइट होतो आणि त्यानुसार सर्वात महत्वाचे बदल केले होते कलम 243 अंतर्गत. मग 243 म्हटल्यानंतर 244, या 243 मध्ये 241 कॅन्सल झाला, ऑप्शन मध्ये राहतो मुद्दा कुठला, ए आणि डी. तर उल्लेख येतो ग्रामसभेबद्दलचे वक्तव्य करण्यात आलं 243 ए मध्ये, ग्रामसभेच्या अधिकाराचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. पण म्हणजे ग्रामसभा स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये वगैरे. पण ग्रामसभेची जी डेफिनेशन मांडण्यात आली ना, ती डेफिनेशन मांडण्यात आली 243 बी अंतर्गत. पण इथं सिंपल क्वेश्चन विचारला आपल्याला की कोणतं कलम, राज्यघटनेतील कोणतं कलम हे
ग्रामसभेशी संबंधित आहे. उत्तर लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल 243 कॅपिटल एचा अँगल आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राजशी संबंधितच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर तिसरा बघूया आपण काय बघा. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या स्थापनेशी संबंधित असणारा अधिनियम कोणता आहे? आता हे का इंटरेस्टिंग आहे, का महत्वपूर्ण आहे? कारण वैधानिकरित्या पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. कारण जेव्हा बलवंतराय मेहता समितीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या शिफारशी स्वीकारून भारतामध्ये पंचायत राज जेव्हा स्वीकारण्यात आलं, त्यावेळेस आपण राजस्थान मधला नागौर जिल्हा बघतोच, ते पहिलं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा नंबर आपण 9व्या क्रमांकाचा म्हणतो, पण कायदा करून प्रत्यक्षात त्याच्यावरती जो मुद्दा मांडला, वसंतदादा नाईकांनी जो व्यवस्था आणली, त्याच्या अनुषंगाने हा कायदा होता. तो म्हणजे कुठला? तर 1961 चा असणार अधिनियम. अधिनियम 1958 चा जो आहे ना, त्याला म्हणतो आपण या ठिकाणी बॉम्बे ग्रामपंचायत अधिनियम. त्यामुळे इथं कन्फ्युजन करून घ्यायची काही शक्यताच नव्हती. तर उत्तर असेल इथं अधिनियम 1961 चा. 1988 आणि 1948 चा रेफरन्स याच्यामध्ये येत नाहीये. सुरुवातीलाच आपण 1 मे 1962 ला जो काही पंचायत राजची व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केली का, त्यासाठी महत्वपूर्ण कायदा कोणता असेल? तर महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम. तो कधीचा आहे? 1961. तर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर असेल तो म्हणजे ऑप्शन नंबर 2 अधिनियम 1961 चा मुद्दा येतो. ठीक आहे. आता बघा परत एकदा तेच आर्टिकल आहे, फक्त थोडं वेगळ्या अँगलनं प्रश्न करून इथं विचारण्याचा प्रयत्न केलाय. काय पहा, भारतीय राज्यघटनेतील पंचायत राज्य व्यवस्थेशी संबंधित कलम 243 ए हे खालीलपैकी कोणती तरतूद आहे? कशाशी संबंधित तरतूद आहे? राखीव जागेशी, ग्रामसभेशी संबंधित, पंचायतीच्या निवडणुकांशी संबंधित का पंचायतीच्या लेखा परीक्षणाशी संबंधित आहे? म्हणजे 243 ए च्या संबंधामध्ये जे बरेचसे प्रश्न आले होते, ते निवडत असताना दोन्ही प्रश्न त्या एकाच आर्टिकलशी संबंधित विचारण्यात आले, असं आपण समजूया. आणि याचं उत्तर असेल काय? तर ग्राम सभेच्या दृष्टिकोनातून असेल 243 एचा अँगल आपण याच्यामध्ये रिपिटेशन दिसतो आपल्याला एकाच प्रश्नपत्रिकेच्या अंतर्गत ग्रामसभेच्या अनुषंगाने 2 मुद्दे. त्यानंतर शेवटचा ग्रामपंचायत पंचायत राजच्या अनुषंगाने असणारा प्रश्न 5वा, जो झेडपीच्या दृष्टिकोनातून विचारण्यात आलेला आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये कंबाईनच्या ग्रुप बी आणि सी ला, प्री आणि मेन्सला सुद्धा आपल्याला त्यातल्या त्यात राज्यसेवेला सुद्धा जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या स्थायी समित्या आणि जिल्हा परिषदेच्या असणाऱ्या अधिवेशनाशी संबंधित मुद्दे विचारताना दिसतात. तोच क्वेश्चन इथे येतोय. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बाबतीत पुढील विधाने विचारात घ्या. आणि या स्थायी समितीच्या बाबतीमधली शिफारस सुद्धा कोणी केली होती? तर 1960 चा असणारा वसंतदादा नाईक समितीचा आढावा आपण याच्यामध्ये बघतो आणि त्यांनी सांगितले होते काय? तर 9 समित्यांचा उल्लेख केला होता, 8 विषय समित्या, 1 स्थायी समिती. त्यानंतर 1970च्या कालखंडामध्ये बघतो आपण ल बोंगीरवार समितीचा उल्लेख केला. तर या समितीने याच्यामध्ये एक समिती वाढवताना दिसतायत आणि याच्यामध्ये उल्लेख केला तर एक महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी शिक्षण समिती स्वायत्त करा, म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार त्यांना असला पाहिजे, हा मुद्दा आणला होता. आणि सोबत संदर्भ येतो तो म्हणजेच कुठल्या या ठिकाणी तर पशुपालनाशी संबंधित असणाऱ्या संपत्तीचा मुद्दा इथं वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. म्हणून थोडासा अँगल पाहिला तर इथं स्थायी समितीबद्दलची विधानं बघितली तर स्थायी समितीसाठी स्वतंत्र सभापतीची तरतूद असते का? तर दुसरं विधान त्याला जोडून येतंय, जिल्हा परिषदे अध्यक्ष हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे विधान बी बरोबर आहे. विधान ए चा संबंध याच्यामध्ये येत नाही. स्वतंत्र सभापती नसतो, तो झेडपीचाच असणारा अध्यक्ष हा या स्थायी समितीचा सभापती असतो. याच्यासोबत अजून एक महत्वपूर्ण समिती असते, ते म्हणजेच कुठली तर जलनिस्तारण व जल व्यवस्थापन समिती. आणि या समितीच्या अध्यक्ष पदावरती पण कोण असतात तर झेडपीचेच अध्यक्ष असतात. ते पदसिद्ध अध्यक्षाची भूमिका ज्या ठिकाणी असते तो मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं असेल. नंतर बघा, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे स्थायी समितीचे सचिव असतात का? तर नाही. तर कोण असतात तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे झेडपीच्या स्थायी समितीचे सचिव म्हणून काम करतात. म्हणून इथं विधान डी बरोबर आहे. कारण सीईओच्या पदाबद्दलची शिफारस केली होती ते म्हणजेच कोणी वसंतदादा नाईकांनी. तर बोंगीरवार समितीने एक पद इंट्रोड्यूस केलं, डेप्युटी सीईओचं पद. हेही आपण बघत असतो, अभ्यासत असतो. त्यामुळे त्या मुद्द्यांचा अँगल बघितला तर इथं डेप्युटी सीईओ सचिव असतात. सीईओ हे झेडपीचे सचिव असतात, हे लक्षात घ्यायचं. त्यामुळं ए आणि सी चुकीचं आहे. प्रश्न विचारलाय वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? मग कोणते योग्य असतील या ठिकाणी तर बी आणि डी योग्य असेल. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा मुद्दा
हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, हे झाले पॉलिटीशी संबंधित क्वेश्चन, म्हणजेच जिथं पंचायत राजशी डायरेक्टली संबंधित असणारे 5च्या 5 क्वेश्चन्स विचारले गेले होते. आता आपण डिस्कस करूया तो म्हणजेच कुठले क्वेश्चन्स इथं, तर IR संबंधित आणि करंट अफेअरशी संबंधित, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि करंट अफेअरशी संबंधित असणारे क्वेश्चन्स आपण बघूया. यामध्ये पहिला क्वेश्चन येतोय तो म्हणजे कुठला बघा, दक्षिण पूर्व आशियाई देशांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारताने राबवलेल्या परराष्ट्र धोरणाला सध्या काय नाव देण्यात आलेलं आहे. आता जेव्हा जेव्हा मी करंट अफेअरचा मुद्दा स्टार्ट करतो त्यावेळेस तुम्हाला हे सांगतच असतो की जेव्हा पूर्वेकडच्या देशांसोबत किंवा ईशान्य पूर्वेकडच्या असणाऱ्या देशांसोबत भारताचा मुद्दा जेव्हा जेव्हा हायलाइट होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला दोन मुद्दे माहिती असणं गरजेचं आहे. 1991चा असणारा लुक ईस्ट पॉलिसी आणि यालाच बदलण्यात आलं 2014ला, तो म्हणजेच कुठला, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी. आणि त्यानंतर गुजराल डॉक्ट्रिनच्या अंतर्गत आपण 1996-97च्या कालखंडामध्ये नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचा अभ्यास करतो, म्हणजेच काय, शेजारी प्रथम. या सगळ्या मुद्द्यांना कनेक्टेड करून हा प्रश्न विचारला होता. प्रश्न एकदम सिंपल होता. त्याचं नाव काय होतं, तर त्याचं नाव आहे ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा मुद्दा असेल, तो लक्षात ठेवायचा. उत्तर असेल या असणाऱ्या IRच्या पहिल्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 2चा मुद्दा. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न येतोय अजून एका संघटनेचा, पण हा पण प्रश्न परत रिजनल लेवलचा आहे. म्हणून मी शिकवत असताना तुम्हाला पहिल्यांदा भारत आणि भारतात शेजारच्या देशांवरती जास्त भर दिला होता. त्याचं कारण सुद्धा हेच आहे की आपल्याला डिपार्टमेंट PSIच्या लेवलला आयोग मागच्या असणाऱ्या बऱ्याच वर्षापासून आयोगाचा मूळ अट्टहास हाच आहे, तो भारताच्या शेजारील देशांवरती फोकस करून क्वेश्चन जास्त करतो. इव्हनली रिजनल असणाऱ्या ग्रुपवरती प्रश्न विचारतो. तर प्रश्न काय पहा, खालीलपैकी कोणता देश दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे साफ्टाशी संबंधित मुद्दा विचारलाय आणि ते कोणते सभासद नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. म्हणजे काय, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरियाचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भामध्ये पाहिलं तर आपण काय बघतो की याच्यामध्ये अफगाणिस्तानचा उल्लेख येतो, याच्यामध्ये भूतानचा उल्लेख येतो. कोण सभासद नाही असा प्रश्न आहे. याच्यामध्ये बांगलादेशचाही उल्लेख येतो, याच्यामध्ये आपल्या भारताचाही उल्लेख येतो, याच्यामध्ये पाकिस्तानचाही उल्लेख येतो, याच्यामध्ये नेपाळचाही उल्लेख येतो. याच्यामध्ये कोणाचा उल्लेख येतो, याच्यामध्ये मालदीवचाही उल्लेख येतो, पण याच्यामध्ये कोणाचा उल्लेख येत नाही. तर याच्यामध्ये आपल्याला संदर्भ दिसत नाही, तो म्हणजे कोणाचा, तर तो म्यानमार दिसत नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4चा उल्लेख. आणि याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, की हा असणार जो काय साप्ता आहे का आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसला 2006 पासून. टोटल देशांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर 8 देश याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसतात. सार्कला एक प्रकारे रिप्लेस करण्याचा असणारा मुद्दा जेव्हा विचारात आणला जातो तेव्हा आपल्याला या ग्रुपकडे बघणं आवश्यक असणार आहे. साफ्टाचा मुद्दा साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया बद्दल जेव्हा क्वेश्चन केलं जाईल तेव्हा आपल्याला या मुद्द्याकडे फोकस करायचे. दुसऱ्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4चा मुद्दा. ठीक आहे, त्यानंतर 1960चा डिस्प्यूट आहे, पण जो आता रिसेंटली मागच्या वर्षी खूप जास्त चर्चेमध्ये आला होता तो म्हणजे इंडस व्हॅली आणि इंडस रिव्हरचा असणारा जो डिस्प्यूट होता ना, सिंधू नदीच्या जलवाटपाच्या असणाऱ्या वादाबद्दल त्याचा एकदम बेसिक प्रश्न विचारला गेला. काय बघा, 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तानला कोणत्या नद्या देण्यात आलेल्या आहेत. आता या संदर्भामध्ये जो अग्रीमेंट झालेला आहे ना त्याच्या अंतर्गत विवादाच्या असणाऱ्या 6 नद्यांचा मुद्दा होता. त्याच्यामध्ये रावी, सतलज, बियास या नद्या भारताला मिळाल्या, तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचं पाणी आपल्याला पाकिस्तानला जाताना दिसतं. मग सरळ सरळ उत्तर लक्षात घ्यायचं, त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. नदी पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा भारत या असणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्यावरती मुद्दा कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा इंटरनॅशनल झोनमध्ये चायना आपल्याला ब्रह्मपुत्रा नदीवरती पूर्णतः कंट्रोल आणताना पाहतो आपण. या दृष्टिकोनातून हा मुद्दा वारंवार असतो. त्यातूनच आता सध्या एक मुद्दा चर्चेमध्ये येतोय तो म्हणजे वॉटर वॉर किंवा जगामध्ये होणारं तिसरं महायुद्ध हे पाण्याशी संबंधित असू शकतं असाही जो मुद्दा बोलला जातोय. त्यामुळं या असणाऱ्या झोनमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता होती. त्यांनी फक्त बेसिक सिंधू नदीच्या असणाऱ्या पाणी वाटपाच्या विवादाशी संबंधित प्रश्न विचारला. तिसऱ्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1चा मुद्दा. ठीक आहे, आता प्रश्न विचारलाय, वेगवेगळे डायलॉग्स आहेत जे दोन देशांमधल्या विवादाचं एक प्रकारे संतुष्टीकरण करण्यासंदर्भातले विवाद होते, तर त्यासाठीच्या क्वेश्चनचा उल्लेख केला. तर इथं प्रश्न विचारलाय, अयोग्य विधाने निवडा असा प्रश्न आहे. ओके,
त्यामध्ये उल्लेख केला तर पहिला प्रश्न आहे या ठिकाणी निमरान डायलॉग हा कोणत्या असणाऱ्या देशादरम्यान आहे. निमरान डायलॉग हा भारत आणि चीन संबंधाविषयी आहे का, तर नाही. 1991च्या फेजमध्ये आपल्याला तो पहिल्यांदा चर्चेमध्ये येताना दिसला. तर तो संदर्भ दिसतो कोणाचा, तर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा असणारा हा निमरान डायलॉग आहे. त्यामुळे विधान एक तर चुकीचं आहे. अयोग्य विधानाच्या अंतर्गत पाहिलं तर तुम्ही तर हे दोन ऑप्शन डायरेक्टली कट कराल. अयोग्य विधान म्हणजे कोणते, ज्याच्यामध्ये ए आलाच पाहिजे ना, म्हणजे 2 तर निघून गेला, 4ही निघून गेला. तर राहिले ऑप्शनचे पुढचे मुद्दे बघूया. पुढं ओटावा डायलॉगचा उल्लेख केला तर हा भारत पाकिस्तान संबंधाविषयी डिस्कस करतोय का, तर येस, ओटावा डायलॉगचा उल्लेख हा भारत पाकिस्तानशी संबंधितच आहे. त्यांच्या अंतर्गत जर पाहिलं आपण, हा मुद्दा आता रिसेंटली ऍक्टिव्ह होताना दिसतोय. तो कालखंड कधीचा, तर 2009चा मुद्दा असेल, जिथं आपल्याला काय करायचं होतं, भारत आणि पाकिस्तानच्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेमधले विवाद संपवायचे होते. तो मुद्दा नंतर येतो कुठला, तर हा असेल शांग्रीलाच्या बद्दलचे असणारे मुद्दे. आता शांग्रीला का महत्वाचं आहे, तर हा शांग्रीला भारत सिंगापूर संबंधाविषयीचा आहे असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन बी तर बरोबर आहे, पण शांग्रीला फक्त भारत सिंगापूर नाहीये. तो काय आहे, तर तो एशिया पॅसिफिक झोन मधले असणाऱ्या 28 देशांमध्ये झालेला एक अग्रीमेंट आहे. त्या अग्रीमेंटच्या अनुषंगाने आपल्याला शांग्रीलाचा मुद्दा इथं हायलाइट होताना दिसतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं, कोणत्या असणाऱ्या विधानांचा चुकीचा उल्लेख असेल या ठिकाणी, तर विधान सी चुकीचं आहे. फक्त भारत नाही तर 28 देशांचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. रायसिना डायलॉग खूप वेळा चर्चेमध्ये येतोय. मी वारंवार सेशन घेत असताना रायसिना डायलॉग बद्दल बोललेलो आहे. त्यामध्ये बघितलं तर भारताच्या भू राजकीय आणि भू आर्थिक गोष्टी संबंधीची ही शिखर परिषद आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करतो, आपल्या भारताचे असणारे जेवढे काही इंटरनॅशनल झोन मध्ये जाणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्लस इतर देशांचे प्रशासकीय अधिकारी आहे का, यांच्याबद्दलचा जो काही कम्युनिकेशनचा ग्रुप आहे का, त्याचा एक संदर्भ येतो रायसिना डायलॉग सोबत. आणि तो मुद्दा कशासाठी आहे, तर भारताच्या भू राजकीय आणि भू आर्थिक गोष्टी संबंधीच्या शिखर परिषदेचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. म्हणून विधान डी बरोबर आहे. मग अयोग्य कोणते, तर ए आणि सी अयोग्य आहे. आणि ए आणि सी अयोग्य आहे याचं म्हटल्यानंतर आपल्या लक्षात घ्यायचं की तो म्हणजेच कुठला रेफरन्स असेल इथं, तर उत्तर असेल याचं ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ याच्यामध्ये दिसतो. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, ओके. क्वेश्चन नंबर 4 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा मुद्दा. ठीक आहे. त्यानंतर एक बेसिक मुद्दा विचारलाय, पण तो चर्चेमध्ये होता म्हणून विचारला प्रश्न. काय बघा, तिथं रेफरन्स पाहिलं तर हा मुद्दा येतो याच्यामध्ये, तर तो येतो टू स्टेट सोल्युशन्स. हा शब्द काही वेळा बातम्यांमध्ये कोणत्या देशांच्या घडामोडींच्या संदर्भात उल्लेखला जातो, असा प्रश्न विचारला गेला. कुठला, टू स्टेट सोल्युशन. मग तो चीन बद्दल, उत्तर कोरिया बद्दल, इराक बद्दल का इस्रायल बद्दल बोलला जातो, हा रेफरन्स त्या ठिकाणी विचारण्यात आला. मग आता बघितलं तर इस्रायल पॅलेस्टाईनच्याच असणाऱ्या विवादामध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे टू स्टेट सोल्युशनचा अँगल. तर त्याच्यामुळे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. जो चर्चेमध्ये असणारा इव्हेंट होता ना, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारताना दिसत आहेत, हे लक्षात घेऊया. क्वेश्चन नंबर 96 चा म्हणजे 6व्या प्रश्नाचा बघितला उल्लेख, तर काय प्रश्न विचारलाय, 2023 मधील शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. नोबेल पीस प्राइज खूप वेळा चर्चेमध्ये असतो. त्याच्याशी संबंधित प्रश्न राज्यसेवेला विचारले, कंबाईनला विचारलेत, युपीएससीला विचारले, आता आपल्याला असणाऱ्या डिपार्टमेंट पीएसआय ला सुद्धा विचारताना दिसतात. मग आपल्याला माहिती आहे की इराण मधल्या असणाऱ्या महिलांच्या अधिकाराबद्दल, त्यांच्या मूलभूत हक्काबद्दल, मानवी हक्काबद्दल आणि त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल सर्वाधिक जास्त कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख येतोय, प्लस तुरुंगाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख येतो. आणि तुरुंगात असताना नोबेल प्राइज मिळालेल्या व्यक्तीबद्दल पण डिस्कशन केलं होतं आपण. तिथं उल्लेख केला तर कोणाच येतो मग, मग त्या नर्गिस मोहम्मदी आहेत का, पियरे ऑगस्टिनी आहेत का, जॉन फॉसे आहेत का, का क्लॉडिया गोल्डिन आहेत. तर इथं उत्तर दिसतं आपल्याला ऑप्शन नंबर 1 चा मुद्दा, ते म्हणजे कोण, नर्गिस मोहम्मदी यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला इथं दिसतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे 6व्याचं उत्तर असेल या ठिकाणी नर्गिस मोहम्मदी. खूप चर्चेमध्ये होतं ना, डायरेक्टली विचारलं गेलं आपल्याला, ते लक्षात ठेवूया. ठीक आहे. नंतर जो कायदा 2019च्या अँगलनं खूप महत्वपूर्ण डिसिजन घेत होता, त्याच्यावरती प्रश्न विचारला, म्हणजे बिल आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या ऍक्ट याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. ग्राहक संरक्षण कायदा 2019 कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला, असा प्रश्न आहे. पहिला मुद्दा तर हाच आहे. हा 1986च्या असणाऱ्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा घेतो. म्हणजेच काय, इथं ज्या ज्या ठिकाणी ए आहे ते सगळे सगळे बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढं
ग्राहक संरक्षणाच्या तरतुदी अधिक बळकट करण्यासाठी आहे का? तर यस. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ग्लोबल ट्रेड आणि दुसरा मुद्दा होता ई कॉमर्स म्हणजे ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांना संरक्षण देणे हे पण महत्वपूर्ण आहे आणि जागतिकीकरणाच्या काळात ग्राहकाचं रक्षण करणे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा येतो. म्हणजेच काय, या कायद्याचा मुद्दा कोणत्या हेतूसाठी लागू करण्यात आला तर ABCD या चारच्या चार विधानांसाठी हा मुद्दा बरोबर असणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता प्रश्न विचारलाय G20. मग आता भारतामध्ये इव्हेंट होतोय त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारणं अपेक्षित होता आणि याच्यावरती आपण एक सेपरेट सेशनही घेतलं होतं. तर त्याच्याशी कनेक्टेड फक्त बेसिक प्रश्न विचारलाय, कोणते देश याच्यामध्ये आहेत किंवा नाही. प्रश्न काय, G20 मध्ये पुढील देशांचा समावेश होत नाही. कोणत्या देशांचा समावेश होत नाही? पहिल्यांदा मुद्दा येतो कोणाचा? अर्जेंटिना होतो का? तर येस, अर्जेंटिना त्याच्यामध्ये येतोच. इटली, इटली हा मुळात G7 चा भाग आहे, त्यामुळे G7 चे सगळेच्या सगळे देश या G20 चा भाग होत आहेत, ते पण आहेत. इंडोनेशियाचा उल्लेख केला तर रिसेंटली G20 ची असणारी जी काही 17व्या क्रमांकाची परिषद झाली, अधिवेशन झालं, ते कुठे झालं? इंडोनेशियामध्ये. त्यानंतर आपल्या भारतामध्ये 18व्या क्रमांकाची झाली ना 2023. यासाठीचा आपण एक शब्द बघितला होता बघा, तो म्हणजे कुठला इथं? ट्रॉयका. आणि ट्रॉयकामध्ये काय बघतो? 3 अध्यक्ष असतात. मागच्या वर्षीच्या देशामध्ये अधिवेशन झालं तो देश, या वर्षीच्या देशामध्ये अधिवेशन होणार आहे तो देश आणि पुढच्या वर्षीच्या देशामध्ये अधिवेशन होणार आहे तो देश. मग याच्यामध्ये इंडोनेशिया, इंडिया, ब्राझील ही नावं आपण बघितली होती. मग त्याचाच मुद्दा बघितला तर इंडोनेशिया पण आहे. याच्यामध्ये कोण नाही तर याच्यामध्ये पाकिस्तान नाही आणि सेंट्रल एशियातला देश नाहीच की. कोण नाही? ताजिकिस्तान नाही. उत्तर काय असेल या ठिकाणी? डी आणि ई म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल. G20 मध्ये कोणता देश सहभागी होणार नाही तर पाकिस्तान आणि ताजिकिस्तान हे सहभागी होताना दिसणार नाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 या असणाऱ्या IR आणि करंट अफेअर्सच्या झोन मध्ये पाहिलं तर काय प्रश्न आहे पहा, जागतिक पर्यटन दिन 2023 ची थीम काय आहे असा प्रश्न विचारलाय. काय मग? पर्यटन आणि सांस्कृतिक विविधता, उत्तम उद्यासाठी शाश्वत पर्यटन, पर्यटन आणि हरित गुंतवणूक आणि पर्यटनातील असणाऱ्या नवीन क्षितिजे शोधणे. आता डेली करंट सेशनच्या अंतर्गत आपण हा मुद्दा डिस्कस करतोच, पण डेज आणि डेजशी संबंधित असणारे थीम वारंवार आयोगाचा फोकस पॉईंट असतोच. इथं बघितलं तर आपल्याला दिसतात, तो म्हणजे ग्रीन इन्व्हेस्टमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट आणि ग्रीन इन्व्हेस्टमेंट या मुद्द्याला हायलाइट करायचं होतं, म्हणून थीम होतं पर्यटन दिनाचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 3 पर्यटन आणि हरित गुंतवणुकीचा मुद्दा याच्यामध्ये असेल. आणि शेवटचा प्रश्न जो रिसेंटली 2 दिवसापूर्वीच आपण एक शॉर्ट व्हिडिओ तयार केला होता, तो याच्याशी संबंधित होता. डायरेक्टली तोच क्वेश्चन परीक्षेमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसला आपल्याला. तो म्हणजेच कुठला? तर भारत सरकारने नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती रोहिणी या आयोगाचा मुद्दा परत कार्यकाल वाढवला होता, त्यामुळे हा चर्चेमध्ये होता. प्रश्न काय? यांच्या नेतृत्वाखाली आयोग चर्चेत आहे, तर या आयोगाचा उद्देश काय आहे असा प्रश्न विचारला. मग काय उद्देश आहे? कुस्तीपट्टूंवर होणारे अन्याय दूर करणे, प्रबळ ओबीसी जाती गटांमधील आरक्षण आणि फायदे यांचे केंद्रीकरण तपासणे, संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी सुधारणा सुचवणे, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर नियंत्रण ठेवणे, तर ओबीसी मधल्या सब कॅटेगरीज पोट जातीबद्दल आणि त्यांच्यातील असणाऱ्या आरक्षण आणि फायद्यांच्या केंद्रीकरणासाठी असणारा मुद्दा इथं नियुक्त करण्यात आला. त्या म्हणजेच कोण इथं? तर न्यायमूर्ती रोहिणी यांच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये अध्यक्षतेमध्ये असणारा जो आयोग आहे का त्याच्याशी डायरेक्टली कामाशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारताना दिसलेला आहे. ठीक आहे. मग असे क्वेश्चन्स होते, खूप काही हार्ड होते, खूप काही अवघड होते असं नाही, पण मॉडरेट लेवलचे होते. अभ्यास चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी केला असेलच, तर या असणाऱ्या आन्सर कीच्या माध्यमातून आपण थोडं टॅली करा आणि त्या पद्धतीच्या असणाऱ्या मेन्सच्या तयारीला आपण सर्वांनी लागावं. आणि मेन्ससाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा. आणि जे विद्यार्थी डायरेक्ट कंबाईंड ग्रुप बी आणि सी ची तयारी करतायत त्या सर्वांसाठी परत आता जो 17 डिसेंबरला मेन्स होणार आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा. जे विद्यार्थी नव्यानं तयारी करतायत त्या सर्वांना प्रश्नांच्या माध्यमातून आयोगाचा कल समजेल की आपल्याला कोणत्या लेवलपर्यंत जाऊन अभ्यास करायचा आहे, त्या सर्वांसाठी सुद्धा शुभेच्छा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबूया इथं आपण. थँक्यू.